How are you, students? Fine. Okay. Now, students, today we are going to learn study tour 3, and here we are going to learn an interesting poem, Time. आज आपण टाइम ही एक खूप सुंदर अशी कविता शिकणार आहोत. ही कविता आपण गायला शिकणार आहोत, समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे पॉइंटर्स देखील सोडवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, समजून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या शंका देखील मला कळवा. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की जर तुम्ही तुमच्या आवडत्या माय इंग्लिश गुरुजी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. नाउ स्टुडंट्स, ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू सिंग दिस पोएम. एक खूप सुंदर अशी मजेदार अशी कविता आपण आता ही गायला शिकणार आहोत. गाऊया. मी गात असताना तुम्ही फक्त ऐकायचं आहे. ओके. नाउ लिसन केअरफुली. How many seconds in a minute? How many seconds in a minute? 60 and no more in it. 60 and no more in it. How many minutes in an hour? How many minutes in an hour? 60 for sun and shower. 60 for sun and shower. How many hours in a day? How many hours in a day? 24 for work and play. 24 for work and play. How many days in a week? How many days in a week? Say one word to hear and speak. Say one word to hear and speak. How many weeks in a month? How many weeks in a month? For as the swift moon runs, for as the swift moon runs. समजतंय? आवडतंय? ओके. How many months in a year? How many months in a year? 12 the almanac makes clear. 12 the almanac makes clear. How many years in an age? How many years in an age? 100 says the says. 100 says the says. How many ages in time? How many ages in time? No one knows the time. No one knows the time. No one knows the time. Wow, very nice. आता तुम्ही देखील अशाच पद्धतीनं ही जी काही पोएम ही गायला शिकायचं. अति सुंदर अशी कविता आहे. कृष्णा रोसेट्टी यांनी ही कविता कंपोज केलेली आहे. आता याचा मिनिंग शिकण्यापूर्वी आपण याच्यामध्ये जे काही न्यू वर्ड्स आहेत ते न्यू वर्ड सुरुवातीला पाहूयात. चला. ओके. पहा, न्यू वर्ड्स यामध्ये दिलेलं आहे. स्विफ्ट पहिला वर्ड आहे. स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजे काय? तुम्हाला स्विफ्ट माहिती आहे का रे? हो हो. स्विफ्ट म्हटलं की तुम्हाला स्विफ्ट गाडी लक्षात आली असेल. पण आपण हा विचार कधी केला होता का की ते स्विफ्ट त्या गाडीवरचं नाव पाहिल्यानंतर काय असेल बरे? तसा विचार करा. तो कशी धावते रे स्विफ्ट? चालत गतीने. ओके. मग स्विफ्टचा सुद्धा अर्थ काय होतो माहिती काय शब्दाचा? मुव्हिंग क्विकली. चलत गतीनं हालचाल करणे, चलत गतीनं पुढे सरकणे. ओके. अल्मॅक. अल्मॅक हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे मुलांनो. या ठिकाणी मी काही चित्र दिलेलं आहेत. पहा, इथं पहा. प्रमुख व्रत, पर्व, त्योहार, कालनिर्णय हे चित्र दिसतंय ना तुम्हाला? मग अल्मॅकचा अर्थ काय? पंचांग. पहा, इंग्लिशमध्ये याचा मिनिंग दिलाय तो समजून घेऊयात. अ बुक दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स. अ बुक असं पुस्तक
that gives information about important days and dates, महत्वाचे दिवस, तारखा या संदर्भात आपल्याला माहिती सांगणारं पुस्तक. ओके. फेजेस ऑफ द मून, चंद्राच्या कला, the daily time of the rising and setting of the sun, the moon, all the planets and stars, etc. सूर्य, चंद्र, याचा सूर्योदय कधी होतो, सूर्यास्त कधी, या सगळ्या गोष्टीचं माहिती सांगणारा. बरोबर. चंद्र कधी उगवतो, चंद्र कधी मावळतो, तसंच इतर प्लॅनेट्स, इतर ग्रह आहेत, तारे आहेत, याची उगवण्याची वेळ कधी आहे, सेटिंग टाइम कधीच आहे, रायझिंग टाइम कधीच आहे, या गोष्टीचं माहिती सांगणार. आणि कधीचं पहा, अँड ॲल्मन गिव्स दिस इन्फॉर्मेशन फॉर द होल इयर. ॲल्मॅक आपल्याला, पंचांग आपल्याला, कालनिर्णय आपल्याला ही माहिती वर्षभरासाठीच देते. रंथ हा नवीन वर्ड आपण पाहतोय, थर्ड वर्ड आहे रंथ. हा रंथ काय, रन्सचा जुनं रूप आहे, ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. सेज मीन्स वाईज मॅन, शहाणा मनुष्य, ऋषी, महापुरुष. ओके, लक्षात आले. आता आपल्याला या कवितेचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. सी स्टुडंट्स, ही जी काही कविता आहे, टाइम कृष्णा रेसेटी यांनी, रोसेटी नो रेसेटी, कृष्णा रोसेटी यांनी ही जी काही कविता आहे, ही कविता त्यांनी कंपोज केलेली आहे. आणि यामध्ये ही जी काही कविता आहे, ही प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये, क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे. पहा, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात? हाऊ मेनी सेकंड्स, किती? करेक्ट, 60. अँड नो वन अँड नो मोर इन इट, त्याच्यामध्ये आणखी अधिक काही नसतं. 61 असतात का सेकंद एका मिनिटामध्ये? 62 असतात का? नाही, 61 पण नाही, 62 पण नाही. किती? 60. हाऊ मेनी मिनिट्स इन एन आवर, एका तासिकेमध्ये किती मिनिट असतात? 60. फॉर सन अँड शॉवर, त्या ठिकाणी काय सांगितलंय? फॉर म्हणजे च्या करिता, सन अँड शॉवर म्हणजे प्रकाशाकरिता आणि पावसाकरिता. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट आहे, हाऊ मेनी आवर्स इन अ डे, एका दिवसामध्ये हाऊ मेनी आवर्स इन अ डे, किती दिवस? एका दिवसामध्ये किती आवर्स असतात? 24 फॉर द वर्क अँड प्ले. किती असतात? 24 असतात. आणि कशाकरिता? फॉर करिता, फॉर द वर्क अँड प्ले, काम करण्याकरता आणि काय करण्याकरता? खेळण्याकरता. पण पहा, इयत्ता 5वी मध्ये आपण कविता शिकलो होतो कोणती? वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way, to be useful and happy, that is the way. कामाच्या वेळेला काम आणि खेळाच्या वेळेला खेळ. पहा, 24 हे एका दिवसामध्ये काय असतात? आवर्स असतात, तासिका असतात. ओके, कशाला? खेळायला आणि कशाला? काम करायला. पण कधी? कामाच्या वेळेला काम आणि खेळाच्या वेळेला खेळ. हे समजून घ्यायचं आहे सूत्र. नेक्स्ट पहा, हाऊ मेनी डेज इन अ वीक, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. करेक्ट, 7. बोथ टू हिअर अँड स्पीक, बोथ मीन्स दोन्ही, दोन्ही गोष्टी करण्याकरिता. काय? ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी. बरोबर. चला, तर आता पुढचं आपण आता स्टांजा समजू. आपण पहा, कवितेचा हा वरवरचा मिनिंग पण आपण समजायच्या. त्या डीप मध्ये गेलो ना आपण, तर आणखी खूप मिनिंग निघतात. बोथ टू हिअर अँड स्पीक, पहा, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ऐकणंही महत्वाचं आणि बोलणंही महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण बोलत राहतो आणि दुसऱ्याला बोलण्याची संधीच देत नाहीयेत.
दुसऱ्याचं ऐकायचंच नाहीयेत आपण, फक्त आपण बोलतो. आणि म्हणून आपण दुसऱ्याचंही ऐकलं पाहिजे आणि आपलंही मत व्यवस्थितरित्या स्पष्टपणे मांडलं पाहिजे. बरोबर? काय 7 दिवस आहेत, कशाला? आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत ऐकायला आणि बोलायला, या दोन्ही गोष्टी करायला. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4. The almanac makes 4 as the swift moon runs. 4 as the swift moon runs. स्विफ्ट म्हणजे काय? अगदी जलद गतीनं. मूव क्विकली. ओके? As the swift moon runs. चंद्र स्विफ्ट जलद गतीनं रन पुढे जायला, धावायला. As the swift moon runs. जसा की जलद गतीनं चंद्र हा पुढे सरकतो. पहा चंद्र कसा होतो पहा. डायली आपण जर पाहिलं ना तर एव्हरी नाईटला आपल्याला तो छोटा 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 करत 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 असतो मोठा होतो. 15 दिवस तो मोठा होतो आणि मोठा होत झाल्यानंतर पूर्ण मोठा दिसतो. त्याला आपल्याला काय म्हणतो? फुल मून डे, पौर्णिमा आपण म्हणतो. आणि काय होतं माहितीये का? तो नंतर पौर्णिमेच्या नंतर हळूहळू हळूहळू छोटा छोटा होत चालतो आणि नंतर काय होतो? एके दिवशी तो दिसेनासा होतो. हे काय? ती काय असते? ती अमावस्या असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट पहा. 4 महिन्यामध्ये किती असतात पहा? 4 आठवडे असतात आणि 2 पंधरवडे असतात. लक्षात आलं? ॲट द स्विफ्ट मून रन. जसा की चंद्र हा जलद गतीनं सरकतो, अगदी तसं हे महिन्यातले 4 आठवडे जलद गतीनं पुढे सरकतात. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12. द almanac makes clear. पंचांगामध्ये स्पष्ट केलेलं आहे किती? 12 महिने हे एक वर्षाचे असतात. हाऊ मेनी इयर्स इन अन एज? एका युगामध्ये किती वर्ष असतात? 100 says the says. किती असतात? 100. 100 वर्ष असतात. says the says. कोण असं म्हणतं? महापुरुष, वाईज पर्सन, ऋषी मुनी सांगतात. ओके? says means ऋषी मुनी. पहा आपण वाढदिवसाच्या वेळेस अशा शुभेच्छा देतो. जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम. काय मिनिंग होतो बरं याचा? जीवेत शरदशतम म्हणजे तू शतायुषी हो, 100 वर्ष निरामय आरोग्य संपन्न सुदृढ असं आयुष्य जग, अशा आपण शुभेच्छा देतो. म्हणजे शतायुषी होणं. माणसाचं आयुष्य आयुर्मान किती 100 त्याच्यापेक्षा कमी पण आहे. लाईफ स्पॅन हा आधुनिक युगात थोडंसं बदलतोय, परंतु सरासरी माणसाचं आयुर्मान हे 100 वर्षाचं आहे. आणि पहा या ठिकाणी महापुरुष संत असं समजावतात की एका युगामध्ये किती असतात? 100 वर्ष असतात. 100 says the says. नेक्स्ट. हाऊ मेनी एजेस इन अ टाइम? हाऊ मेनी एजेस इन टाइम? आता पहा वेळेमध्ये किती युग आहेत? किती युग आहेत? पता है आप लोगों को? नाही, किसी को पता नहीं है, कोणालाच माहित नाही. नो वन नोज द टाइम. कृष्ण देसाई आपल्याला या ठिकाणी समजावतात. नो वन नोज द टाइम. कोणालाही त्याचा सूर आणखी गवसला नाहीये. कोणीही सांगू शकत नाही. हे राईम पण सांगू शकत नाही, कविता पण सांगू शकत नाही. नो वन नोज द टाइम. लक्षात आलं? हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 and no more in it.
How many minutes in an hour? How many minutes in an hour? 60 for the sun and shower. 60 for sun and shower. लक्षात आलं? असे गलत नाही होऊ द्यायचे, जसे आता माझ्याकडनं गाताना झाली आहे. ओके, पहा असं म्हणायचं, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, 60 and no more in it, 60 and no more in it. How many minutes in an hour? How many minutes in an hour? 60 for the sun and shower, 60 for sun and shower. लक्षात आलं? कविता मिनिंग पण आपल्याला समजलाय, गायला देखील आपल्याला आता यायला लागलाय. ओके, पण याचे पॉइंटर पाहणं आणखी बाकी आहे की नाही? चला तर आपण चाईम या कवितेचे पॉइंटर आपण पाहूया. पाहायचं आहे? पहा पॉइंटर्स. लिसन अँड सिंग हा पहिला पॉइंट आहे. सेकंड काय सांगितलंय पहा, लिस्ट द रायमिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. काय करायचं आहे? लिस्ट यादी करायची आहे. द रायमिंग वर्ड्स यमक जोडणाऱ्या शब्दांची, ऑर फ्रेजेस किंवा शब्दसमूहांची फ्रॉम द पोएम कवितेमधनं. देन मीन्स नंतर. पुट इच मीन्स प्रत्येक, इच पेअर इनटू टू ग्रुप्स एज फॉलोज. खाली दाखवल्याप्रमाणे टू ग्रुप मध्ये त्याला दर्शवायचं आहे. रायमिंग पेअर्स, सेम स्पेलिंग अँड डिफरंट स्पेलिंग असे दोन ग्रुप आहेत. ओके, आता सेम स्पेलिंगचे आपण पाहूया. डे, प्ले, एअर, क्लेअर. म्हणजे लक्षात येत आहे? डे, AAY, PLAY, डे, प्ले, सेम स्पेलिंग आहे. एअर, क्लेअर, एज, सेज. द डिफरंट स्पेलिंगचे आपण पाहूया. मिनिट, मिनिट आणि इट. आवर, हावर नाही म्हणायचं, येस सायलेंट आहे या ठिकाणी, आवर म्हणायचं. आवर, शॉवर, वीक, स्पीक, मंथ, रंथ, चाईम, राईम. रायमिंग वर्ड्स आता तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंटर समजून घेऊयात. थर्ड, लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाइम फ्रॉम द पोएम. कवितेमधनं आपल्याला वेळेच्या संबंधित शब्दांची यादी करायची आहे. पाहूयात आपण. या ठिकाणी यादी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची आहे. सेकंड्स, मिनिट, आवर, डे, वीक, मंथ, एज, एज. Fourth question is here. Fourth pointer is here. Write all the chains of how many questions and answers. Question and प्रश्नोत्तरांची इतर जी काही साखळी आपल्याला अशा पद्धतीने करायची. हाऊ मेनी कविताचा आपण हाऊ मेनीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी काही क्वेश्चन तुम्हाला दिलेत, पण तुम्हाला आणखी चैन ही काय करायची, विस्तृत करायची आहे. हाऊ मेनी, फर्स्ट क्वेश्चन इज हियर. हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम? 10 milligrams in a centigram. Next, how many centigrams in a gram? Answer, 100 centigrams in a gram. How many grams in a kilogram? 1000 grams in a kilogram. How many decigrams in a hectogram? 1000 decigram in a hectogram. लक्षात आले? समजलंय? कविता गायची लक्षात आलेली आहे, समजून घेतली आपण, आणि त्याचबरोबर पॉइंटर्स देखील समजून घेतलेला आहे. मला असं वाटतं नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मुलांनो, हे सर्व जे काही क्वेश्चन अँड आन्सर पॉइंटर्स हे तुम्हाला लिहून पण घ्यायचे आहेत, नोट डाऊन करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. तर मुलांनो, पुन्हा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस. तोपर्यंत जर तुम्ही आणखीही माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. ओके स्टुडंट्स, सी यू अगेन. बाय.